एखाद्या गॅझेटच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद आहे का असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी मराठा उपसमितीला केलाय। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी आधी रिझर्वेशन ऍक्ट वाचावा असा सल्ला सदावर्तेंनी दिलाय। राधाकृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय, अरे बाबांनो, अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट, तर वाचून घ्या। अशा प्रकारे एखाद्या गॅझेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठं आहे का? तो जरंग्या बोलतो, तुम्ही म्हणायला लागता हो रे हो, हो रे हो, हो रे हो। असं नाही रे बाबांनो, गॅझेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही। शिवेंद्र, काय नाव आहे त्यांचं, शिवेंद्र भोसलेजी, तुम्हाला मला सांगायचं आहे, अहो लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट आणि गॅझेटियर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 309 मध्ये लागूच झालेलं असतंय। त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅझेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय? आणि त्या गॅझेटरच्या आधारे शिवेंद्र भोसलेजी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाचं संविधान विषयक प्रशिक्षण 8 दिवसाचं पूर्ण करून